मायक्रो फायनान्सिंग कंपन्या ज्या आहेत आणि बँका ज्या आहेत या सगळ्या प्रतिनिधींना मी बोलवलं होतं. आपल्या जिल्ह्यामध्ये 16 मायक्रो फायनान्स कंपन्या काम करतात आणि जिल्ह्यातल्या असंख्य महिलांनी माझ्याकडे तक्रार केली होती की 30,000, 20,000, 40,000 कर्ज दिलेलं आहे. काही हप्ते थकलेले आहेत. तर ते हप्ते थकलेत म्हणून रात्री 8-9 वाजता त्यांच्या घरी जायचं, त्यांच्यावर दादागिरी करायचं, त्यांना वाटेल त्या भाषेत बोलायचं. काही लोक मद्यपान करून जातात, अशा तक्रारी होत्या. तर आज एक धोरणात्मक निर्णय असा घेतला की रिझर्व्ह बँकेचा निर्णय असा आहे की अशा फायनान्स कंपनीनी किंवा बँकांनी वसुली करायची असेल तर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या दरम्यान करावी. तर याच्यानंतर एखादी जरी व्यक्ती, मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे, जबरदस्ती करून पैसे मागण्यासाठी जर जिल्ह्याच्या कुठच्याही घरामध्ये गेली तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 3 तारखेला या मायक्रो फायनान्सिंग कंपन्या ज्या आहेत त्यांना कंट्रोल करणारी जी ॲपेक्स बॉडी आहे त्या ॲपेक्स बॉडीबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होईल. वन टाईम सेटलमेंटचं धोरण स्वीकारलं जाईल आणि ज्या महिलांनी 20,000, 30,000, एका महिलेने तर सांगितलं मी 2 लाखाचं कर्ज घेतलं होतं, 2,85,000 रुपये भरले, तरीसुद्धा अजून 2.25 लाख रुपये भरायचे आहेत. तर अशांना डायरेक्ट FIR दाखल करावे असे मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं 3 तारखेला कारवाई होईल. ही एक बैठक होती. नाही, हे होऊ नये. मला असं वाटतं की दोन्ही बाजूने होऊ नये, कारण शेवटी जातीय सलोखा आपल्याला राखला गेला पाहिजे. मी अनेक वेळा हे सांगण्याचा प्रयत्न माझ्या विधानसभेच्या अगोदरपर्यंत मी करत होतो, परंतु काही लोकांनी त्याचा विपर्यास केला. पण त्याच्यानंतरच आता सौगाते मोदी सुरू झालं, तुम्ही बघितलं असेल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मागच्या 2 दिवसामध्ये 290 GR जे आम्ही काढलेले आहेत त्याच्यामध्ये नागपूरमध्ये हज हाऊस बांधायला देखील 1,90,00,000 रुपये दिलेले आहेत. त्याच्यामुळे सरकार हे सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं आहे. आमची भूमिका काय आहे, जो देशामध्ये राहतो आणि देशाच्या विरोधात कारवाई करतो तो देशद्रोही आहे. पण जो मुस्लिम देशामध्ये राहतो आणि देशावर प्रेम करतो त्याला नाकारण्याचा कुठं काय संबंध येतो. पण त्यांनी देखील, आता कालचा काही ठिकाणचा प्रसंग आहे, काही ठिकाणी अलिमिया काजी साहेब देखील मान्य करतील, काही लोक मुद्दाम कळ काढण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे दोन्ही बाजूनं थांबलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला जातीय रंग लावू नये ही माझी विनंती. वेतनवाढ अचानक 32,000 रुपये झालेली आहे. याचं कारण असं आहे की मुंबई महानगरपालिका आणि रत्नागिरी नगरपालिका हे चुकून मॅच झालं आहे. त्याच्यामुळं जे काय त्याला म्हणतात किमान वेतन असतं ते 32,000 झालं. पण त्याच्यावर माझं आता प्रधान सचिवांशी बोलणं झालं. ते 2 दिवसामध्ये याच्यावर निर्णय घेऊन वर्ग नगरपालिका पूर्वी जशी होतात तशी ठेवतात. त्याच्यामुळे ते बर्डन आपलं कमी होणार. दुसरं, मक्त्याची मी बैठक एवढ्यासाठीच घेतली होती की काही ठिकाणी मला असं जाणवलं की उदाहरणार्थ तारांगण 14 लोक तिथं आहेत, तिथं 14 लोकांची आवश्यकताच नाही. त्याच्यासाठी ते आता रिव्ह्यू घेतल्यानंतर ते 5 वर आलं. त्याच्यानंतर प्रमोद महाजन संकुल 7ची खरी आवश्यकताच नाही, तर ते मी 2-3 वर आणण्यात आता त्याचा रिव्ह्यू होतो आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यातनं किमान 100 लोक कमी होतील. 410 पैकी 100 लोक कमी होतील. गार्डनची वर पकडून गार्डन हो, गार्डन त्यांना अन्य ठिकाणी सामावून घ्या. तात्पुरतं स्वरूपात कॉन्ट्रॅक्टमधून कमी करणार. 400 किती येतील? 300 वर येतील आणि 100 ऑलरेडी आहेत ना. 100 परमनंट आपल्याकडे आहे. तिसरा महत्त्वाची जी चर्चा झाली ती म्हणजे ड्रग्सवर. ज्या पद्धतीनं ड्रग्सचा विळखा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वाढतो आहे त्याचा रत्नागिरी देखील हा एक भाग आहे. मी SP ना क्लिअर कट पेट्रोलिंगच्या सूचना दिलेल्या आहेत आणि कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. इथं जात धर्म पंथ बघायचा नाही. जे कोण ह्याच्यामध्ये विक्री करत असतील त्यांना उचलून आत टाकावं आणि 8 ते 10 लोकांची जी लिस्ट आता फायनल झाली त्यांना डायरेक्ट 4 दिवसामध्ये तडीपार करावं अशा सूचना दिलेल्या आहेत. नाही, ती कारवाई करून थांबली होती, याला मी देखील सहमत आहे. म्हणून मी सांगितलं की जी आता गोपनीय नावं आहेत ती आता मी जाहीर करणं मला ब्रिफिंगला दिलेली आहे. पण मी त्यांना क्लिअर कट सांगितलं जर मुद्देमाल सापडलेला आहेत करतायत त्यांना तडीपार करा. तडीपार केल्यामध्ये एक दहशत होईल. एक मी आठवण म्हणून सांगतो, ज्यावेळी पहिल्यांदा कारवाई सुरू झाली होती तेव्हा अड्र्या नामक एक त्याच्यानंतर निधन झालं, पण त्याला देखील उचलून आत टाकलेलं होतं पोलिसांनी. आणि मी आत्ताच कुलकर्णींना सांगितलं SP ना की कुठच्याही परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे, अशा पद्धतीनं कारवाई करा. पक्ष भिक्ष जात धर्म काय बघायचं नाही, असेल त्याच्यावर कारवाई करा. आणि म्हणून जे प्रस्ताव ड्रग्समधले 7 ते प्रस्तावित करतायत त्या 7च्या 7 लोकांना तडीपार करण्याची मी सूचना केली. मी त्याची माहिती घेतली. मला SPनी पण त्याच्यामध्ये ब्रीफिंग केलेलं आहे. पहिली गोष्ट की जे मगरूरपणानं गाड्या चालवतात आणि मगरूरपणानं जेटी वापरायला दिली याचा गैरवापर करून ते मालकच बनलेले आहेत, त्या जेटीचे किंवा रस्त्याच्या असं करतायत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा मी सूचना दिलेल्या आहेत.
ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की प्रत्येक गोष्ट झाली की त्याला कंपनी जबाबदार आहे. पण कंपनीनं ते कोणाला दिलं आहे? त्या ठेकेदाराला. आणि ठेकेदार जर असं वागत असेल तर मी आज दिल्याच सूचना काय सर. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.